मागे वा मूर्खांनो, खबरदार खाली पाऊल ठेवलं तर तुमच्या मुलांना जाळून भस्म करेन. ए चिमण्यांनो, जास्त चिवचिव केली ना तर तुमच्या तोंडाला डाग देईल. अरे मुली, जास्त बोलू नकोस हा, नाहीतर झिंजा उपटून काढीन तुझ्या. सखू, हे सगळं काय चालू आहे तुझं? बघ बघ दिगू, बघ कसा मुलाचा जीव घेते ती. आता तरी खात्री पटली का तुझी? सोड ग माझ्या शंभू बाळाला. उंचावरून खाली पडला तर सोड ग, सोड. दया कर माझ्यावर सखू, सोड त्याला. लाज नाही का वाटत तुला खोटारडी कुठली? मी काही केलं नाही, मी काही केलं नाही. किती कांगावा करत होतीस. मग हे सगळं काय चालू आहे? अगं निरागस मुलाला तू भेटीला धरलंयस. माझी शिवली, सोड ग माझ्या शिवलीला, सोड. तू जरा जरी भाऊक झाली, तुझ्या थोबाडावरचे भाव बदलले तर मग हे पोरं जळून मरतील. कळलं ना? हा. खाली येण्याचा प्रयत्न जरी केलात ना तर तुमची मुलं खालती पडतील. आणि तुम्ही रे जास्त आरडाओरडा केलं ना तर नख उपटून काढीन तुमचे. कुठं फेडशील काही बाबा, चिटकीने मोठं होईल तुझा. मी सांगतो ना, ही चेटकी नाही, हिला संपवा. आहेच मी चटकीन. आणि मला माझ्या कुळाचा अभिमान आहे. काय मूर्खासारखं बोलतेस तू? माझे बिचारे आहो, इतके दिवस दोन सखू आहेत, दुसरी सखू आहेत असं बोलून बोलून मी त्यांना गुंडाळलं. पण अहो, दुसरी सखू वगैरे कधीच नव्हती. माझ्या पूज्य सासूबाईंनी मला बरोबर ओळखलं. मीच ती चेटकीने, मीच. दुष्ट सासू आणि खजाक ननंदीपेक्षा माझं हे रूप कितीतरी भारी आहे काय. अगं दिलास रे, तुला जराही दया माय नाही का ग? सोड ग, सोड माझ्या शंभू बाळाला, सोड. दयामया, चेटकिणीला कुठे काळीज असतं म्हणू रमे. शंभू, विनू, भास्कर, गंगीचा कोकरू आणि सगळ्यात शेवटची शिकार म्हणजे शंकर. शंकर जागल्या. हे सगळं मीच केलंय, मीच. खोटं बोलतीये, दबावाखाली येऊन खोटं बोलतीये. नाही, मी आज खरंच बोलतीये. मी माझ्या सिद्धीच्या महायज्ञात या 8 मुलांचा बळी देणार आहे. घबरा काढताना चटके देऊ का देऊ? नाही, ही सकू नाहीये, हे बाबाजी आहेत. बाबाजी, माझी सकू कुठे आहे? मला माहिती आहे तुम्ही सकूच्या रूपात आहात. हा, आरशात बघितल्यावर कळेल.
आरसा आरसा कुठे गेला? आज अमावस्या आहे, त्यात सूर्यग्रहण. माझ्या सिद्धीसाठी सुवर्ण योग आहे हा. आता ग्रहण स्पर्श झालं की या मुलांचे धगधगत्या आगीत आहुती देणार. सकू सकू अशी निर्णय येऊ नकोस ग. मी हात जोडते, मी पदर पसरते सकू. हा विठ्ठलाच्या मोठ्या भक्त ना तुम्ही, मग असं भयंकर का वागताय? आणि हे चेटकीन बळी हवे काय सांगताय सकुताई? सकुताई तुम्ही असं कसं वागू शकता हो? सांगा की हे समद खोटं आहे. आम्ही बळी तर देणारच. माझा घ्या, मावशीला सोडा, मावशीला सोडा. अहो, माझे प्राण वाचवण्यासाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावला होता सकुताई. म्हणूनच तर मी शंकर काकाला चांगला चोप दिला की नाही. म्हणजे खरंच? कारण माझा सगळा गुपित त्याला कळलं होतं. आणि तू पण फसलीस ना ग गंगा मावशी? तू विसरलीस? शंकर काकांनी माझ्याकडे बोट दाखवलं होतं आणि माझ्या विरोधात पुरावे गोळा करणाऱ्याला मी असंच नष्ट करते. थांबा. माझी सपू असं वागणारच नाही. ती सात्विक आणि निष्पाप आहे. ती पुन्हा पुन्हा ओरडून सांगत होती की ती चेटकीन नाहीये, ती चेटकीन नाहीये. पण बाबाजी तिचं रूप घेऊन हे भयंकर अत्याचार करतात. पण आज मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार. हा बघा आरसा. हा आरसा सकू समोर धरला ना, यात सकूचं नाही बाबाजींचं प्रतिबिंब दिसतं. यात प्रतिबिंब पडल्यावर खरं काय ते कळेल की ही खरी सकू आहे की बाबाजी येते. बघा बघा. बघा भास्कर बुवा, पाटील, रमाई, बघा तुम्ही. अरे बाबाजी. हे मी काय बघतोय? हो दिगुशेठ, काय चेष्टा करताय आमची? आरशामध्ये सकूच आहे ना. पण
पण याला हिच्यात काहीच चुकीचं दिसत नाही. या चेटकीने चेटू केलंय याच्यावर. याची खरंच काही चूक नाहीये. सखू, बाबाजींनी तुझ्यावर दडपण आणलंय का? मला सांग ना, तू माझी खरी सखू आहेस ना? हे बघ, घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी. तू मला सांग, घाबरू नकोस, सांग मला. शंभू म्हटलं ना, खरी खोटी असं काहीच नाहीये. एकच सखू आहे आणि ती म्हणजे मी, चेटकीण. आज सांगते तू? आरशात सत्य दिसल्यावर? म्हणजे इतके दिवस तू माझी फसवणूक करत आलीस सखू? हे तुझं खरं रूप आहे, हिडीस चेटकिणीचं? अरे रे, किती खोटारडी आहेस का तू? इतके दिवस माझ्याशी खोटा बोलत होतीस, फसवणूक केलीस माझी. अगं, लग्न झाल्या दिवसापासून मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा होतो. घरच्यांशी भांडलो पण तुझी साथ कधी सोडली नाही सखू. अपमान पचवला पण तुला पाठीशी घातलं. पण तू माझ्या प्रेमाची, विश्वासाची राख रांगोळी करून टाकलीस सखू. आयुष्यात तुला मी कधीही क्षमा करणार नाही. तुझी सावली सुद्धा माझ्यावर पडू देणार नाही सखू. जा निघ, तोंड काळ कर तुझं. दुष्ट विश्वासघातकी, खोल खोल घाव घातलेत तू माझ्या मनावर सखू. जगातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींवरचा विश्वास उडालाय माझा. सरळ सात्विक प्रेमाची, उत्कट भक्तीची निरागस मूर्ती वाटली होतीस तू मला. पण त्या भावनेचा चक्का चूर करून टाकलास, चक्का चूर करून टाकलास. आहो, झाली पटली खात्री? मी तुला वारंवार सांगत होते, दोन सखू नाहीच आहे, सखू एकच आहे. आणि ती ही आहे, ही चेटकीण आहे. आधी माझ्या शंभूला वाचवा रे. शंभू, माझी शिवली, शिवली. अहो, तुम्ही इथे का बसलात, तेही मालकाच्या थाटात? म्हणजे काय, मालकच आहे मी. अरे हे लोक किती वेळ मला दूर ठेवणार आहेत? आणि आता ना हा सगळा डोलारा मला सांभाळायचा आहे, म्हणून जरा पेढीवर बसण्याची सवय करून घेत होतो. अरे विनया, जा तू त्या दिगूच्या जागी जाऊन बस. अरे बाबा, आता आपणच मालक आहोत, जा बस बस जा. अहो बाबा, काय बोलताय तुम्ही? असा विचार तुम्ही करूच कसा शकता? अहो, सखू वहिनी प्रामाणिक आहेत, त्या प्रेमळ आहेत. किती छळ केला तरी त्या उभ्या आहेत. कारण विठुरायाची त्यांच्यावर कृपा आहे. उलट ते बाबा ज्यांनी ती रमाई खोटारडी आणि तुम्ही त्यांची साथ का देता? अहो, कधीतरी सखू वहिनींच्या बाजूने, सत्याच्या बाजूने उभे राहा. अहो, सखू वहिनी आणि दिगू दादा अडचणीत असताना आपण असं वागणं बरोबर आहे का? ग्रहण लागलं. ग्रहण. अरे ऐका, अरे ग्रहण लागलं. हे ग्रहण लागलं. ग्रहण. अरे ग्रहण लागलं. अरे ऐका, अरे ग्रहण लागलंय. ग्रहण स्पर्श झालाय. ग्रहण लागलंय.
वाचवा आमच्या मुलांना. नको टाकू जागीत त्यांना. नको टाकू. आमच्या मुलांचं काय चुकलंय? सकू सकू दया कर, त्यासनी सोडून दे. सकू सोड ग माझ्या शंभूला, सोड. हवं तर माझे दागिने दागिने घेऊन टाक तुला, पण सोड माझ्या शंभूला, सोड. नाही, या चेटकिडीच्या काळजाला पाझर नाही फुटायचा. आता आपण एक काम करूया, बाबाजीच्या नावानं घोष करूया. आपले तारणार बाबाजीच आहेत, आपला देव बाबाजीच आहेत. बाबाजी बाबाजी हिच्या जबड्यातून आपल्या मुलाला वाचवतील. बोला नागोजी, नागोजी, कुलगुरु नागोजी, बोला. नागोजी, नागोजी, कुलगुरु नागोजी. नागोजी, नागोजी, कुलगुरु नागोजी. नागोजी, नागोजी, कुलगुरु नागोजी. नागोजी, नागोजी, कुलगुरु नागोजी. जय जिग्रबा. आम्हाला जो शरण आला तो या भवसागरातून तरला. ही चटकीनच काय, या जगातली कोणती बी शक्ती असो आमच्यावर मात करू शकत नाही. तेव्हा तुम्ही बी काळजी करू नका. अहो आम्ही असताना तुमची पोरं मरतील कशी? बाबाजी तुम्हीच आमचे देव आहात. जय बाबाजी. जय बाबा. जय बाबाजी. बाबाजी, या चेटकीने आम्हाला वंश करून ठेवला होता. तुम्ही तर थांबू नका, बाहेर जा. या चटकीने ही जागा बाहेरून टाकली आहे, काही बी होऊ शकतं. निघा तुम्ही इथून बाहेर जा. हे बघा, मी स्वतः तुमच्या पोरांना घेऊन बाहेर येतो, मग तर झालं. अरे तुम्हाला तुमची पोरं सुरक्षित हवी आहेत की नाही? हवी आहेत की नाही? हवी आहेत ना? मग जा, लवकर जा. जिग्रोबा. नागोजी, 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 नागोजी.
कोणती खोटी सकू? सकू एकच आहे, तूच आहे ती चेटकीन. आणि तुझ्या नवऱ्याला दिगूला बी पटलंय. केली की नाही शेवटी तुझ्यावर मात मी. हा? देवा हो, काय चाललंय हे? राक्षसाचा विजय होतोय. ज्याने स्वतः सगळ्या मुलांना पळवलं तोच तारणहार बनून आल्याचं सोंग काढतोय आणि सगळे फसतायत. अहो, कारण त्याने सगळी काळी कृत्य केली ती सखूच्या वेशात. त्यामुळे मुलांना सुद्धा सखूच क्रूर वाटतेय ना. हो, पण यालाच काय अर्थ आहे? सत्य अपमानित पराभूत होणं तुम्हाला तरी पटतंय का? आणि असत्याचा जय घोष का? कशासाठी? देवी, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, जी वाट सखूने निवडली त्यात स्वार्थ, स्वतःचा विचार, स्वतःचं हित, फायदा तोटा, स्वतःचं सुख, स्वतःचा आनंद याला कुठलाही वाव नसतो. सखूने जर स्वतःचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला असता तर 8 निरागस मुलं मेली असती. हेच तर सखूचं वेगळेपण आहे. हीच तिची अलौकिक शक्ती आहे. हो, पण देवा, सखूने अजून किती वेळ स्वतःची आहुती द्यायची? म्हणजे इतक्या निष्पाप मुलांचा जीव वाचवणारी सखू महान ठरावी तर ती चेटकीण ठरते. आणि तो दुष्ट पाताळयंत्री बाबाची संत झाला. मला ना कळतच नाही की सखूने आणखी किती किंमत मोजायला हवी आहे. नाही, मला ठाऊक आहे, त्या दुष्ट नागोजीचा घडा तुमच्यासाठी 100 पापांचा नाही तर सहस्त्र पापांचा आहे. देवी, सखूला तिच्या निस्सीम चांगुलपणाची आणि निरागसतेची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. शंभू, कधी एकदाची माझ्या शिवलीला कुशीत घेते असं झालंय. शंभू, घ्या तुमची लेकरं, तुमचं काळजाचं तुकडं घ्या. आता या सोहळ्याच्या मुख्य अतिथी ती चेटकीन. आणा तिला. बरं झालं या चेटकिणीला बाहेर घेऊन आलात. आता हिची खेटरानं पूजा करायला हवी. नाही, यापेक्षा जिवंत जाळा या चेटकिणीला. आमच्या पोरांना जाळायला निघाली होती बाय.